नमस्कार मंडळी, इथे मी भरलेली वांगी बनवलेली आहेत। आज स्पेशल असं आहे की आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून गार्डनमध्ये स्नेहभोजन करणार आहोत। सर्वांनी आपापल्या घरून जेवण आणायचं, एकत्र बसून जेवायचं असा आमचा प्लॅन आहे। तर त्याचीच तयारी इथे सुरू आहे। भरलेली वांगी मी केलेली आहे, हे शिजतील तोपर्यंत कढीची तयारी मी केली आहे। कढीसुद्धा मी नेणार आहे। तर इथे दह्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडं घातलं, हळद आणि मीठ घातलेलं आहे। सोबत मी लसूण आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे। तर आता कढीला फोडणी द्यायची। आणि अजून एक गोष्ट म्हणजे जवसाची चटणी पण मी बनवलेली आहे। तर सगळ्याजणी म्हटलं की कोणी जवसाची कोणी लसणाची असं चटण्या घेऊन या। तर जवसाची चटणी पण रेडी आहे। आता कढीला फोडणी देते आणि मग निघण्याची गडबड आहे। 12:30 वाजता सगळ्यांना बोलवलेलं आहे। अजून मला चपाती पण बनवायची आहे। कढीला फोडणी देते आणि मग चपाती बनवते। तर इथे फोडणी देऊन आता कढी पटकन आपण बंद करायचा गॅस, मोहरली थोडीशी की त्याला उकळी येऊ द्यायची नाही। तर बघा आता कढी पण रेडी झाली आहे आणि टिफिन पॅक करून आम्ही गेलो गार्डनमध्ये। सगळ्याजणी आल्याच होत्या, मी चटई पण नेली होती सोबत, म्हटलं बसायला बरं पडेल। तर सगळ्याजणी अशा छान सगळं पिशव्या भरून घेऊन आले, टिफिन वगैरे सगळं। तर चला तुम्हाला दाखवते कोणी कोणी काय काय आणलं आहे। मी काय आणलंय, चपाती, कढी, जवसाची चटणी, भरलं वांग आणि लिंबू आणि मुळा। काय आणलं तुम्ही? चपाती, लोणचं, जवसाची चटणी आणि मिक्स व्हेज भाजी। मिक्स व्हेज भाजी। आजी काय आणलं? इडली आणली। अरे वा, चटणी आणि हे लोणचं। चटणी कुठे आहे? आणि हे लोणचं कशाचं आहे ते? तुम्ही आता खा आणि मग मला सांगा। गवार आणि चपाती। गवार आणि चपाती। त्याच्यानंतर काय? कुरवडी, पापड। कुरडी, पापड, झुणका, कांदा, मोरंबा। आणि ती भाजी तुमची चवळी। हे खाली करा। ही चवळीची भाजी, चिवडा आणि मुरंबा। चिवडा अजून दिवाळी संपली नाही। बाजरीची भाकरी, मेथीची भाजी, बाजरीची भाकरी, जवसाची चटणी। कशी बघते? बिर्याणी आणली, व्हेज बिर्याणी आणि भाजी कशाची? शेव। काय? पनीरची भाजी, चपाती, पुलाव। चला जेवा, चला जेवा। मला दे, सगळीकडे फिरवा बघू। घे ग भाजी, घे आणि तिकडे दे। लोणचं घेतली। कुठे गेला डब्बा? हे घ्या, चमचा चांगला पाहिजे तुम्हाला बघा। मग लोणचं आहे तुमचंच आहे ना? घरी बनवलं का? हो घरी बघून तोंडाला पाणी। कशाचं आहे ते? आंब्याचं आहे ते। द्या तिकडे, पुढे घ्या, हे घ्या, लोणचं घ्या। काय राहिलं? इडली घ्या। रोज असं केलं तर काय टेन्शन आहे का? वजन वाढेल घरात। किती व्हरायटी। कोण आहे? एक चपाती आहे, पापड, कुरडई आहे माझ्याकडे पण चपाती आहे। बघा आधी, नंतर ते कशात ते काहीतरी छोटा आवळा आहे ना तो? लोणचं छोटा आवळ्याचं नाही, छोटा असतो ना तो? आवळा नाही, हे घ्या ना, जवसाची लिंबू आणले मी, मुळा घ्या ना, संपवायचीच आहे ती वर मला पण आले। मिळाली। तेच मिक्स करते ना, म्हणजे हे घ्या। तीळ लावलेत काय ग? तुला घेतली का? बघा तर मंडळी, किती पदार्थ झाले विविध प्रकारचे। आणि काही चटण्या आहेत ना, दोघी तिघीने आम्ही सेम आणले होते जवसाची, तरी देखील प्रत्येकीच्या हाताची जी चव आहे ना ती वेगळी होती। किंवा एखादी भाजी जरी डबल असेल ना, तरी प्रत्येकीच्या हाताची चव वेगळी असते, वेगळ्या पद्धतीने केलेली असते। तर तशा प्रकारचं सगळं जेवण होतं, छान असं ताट भरून एकदम जेवण, व्हरायटी होती जेवणामध्ये। तर असं 2-3 महिन्यातून एकदा आम्ही जेवण करतो सगळे एकत्र गार्डनमध्ये। जेवण वगैरे झालं, त्यानंतर थोड्या वेळ आम्ही गप्पा मारल्या आणि गावावरून येताना ना मी ऊस घेऊन आले होते। तर मी तो ऊस पण घेऊन आले सोबत, म्हटलं ज्यांना आवडेल त्यांनी खा। ऊस खाल्ला आणि एक आजी होते आमच्या सोबत, त्यांनीही ऊस खाल्ला आणि ऊस खात असताना त्यांचा दातच तुटला। बघू दात, हातावर घ्या ना असा, ओरिजिनल दात तुटला।
सुरुवातीला जरा मला टेन्शन आलं, पण नंतर आजी म्हटल्या जाऊ दे तुटू दे, तसा पण तुटणारच आहे तर खाऊन पिऊन तुटू दे. मग नंतर मग आम्हाला हसायला यायला लागलं. सोलून दिलेला मी, सोलून दिला होता. म्हटलं हा पण द्या 2-4 महिन्यापूर्वी जाऊ द्या, खाऊन पिऊन पडू द्या. तर अशी सगळी गंमत जम्मत झाली. आजचा ब्लॉग मी इथे संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.